केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। आजच्या स्पर्धेमध्ये गादी विभागात नांदेडचा शिवराज राक्षे आणि मुंबईचा पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये सेमीफायनलचा सामना सुरू झालेला आहे, जो सामना सध्या आपण थेट पाहतोय। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील अंतिम लढतीच्या निकालावरून चांगलाच गोंधळ झाला होता। शिवराज राक्षेनं पंचांना मारलेल्या लाथेवरून मोठा वाद निर्माण झाला होता। त्यामुळे अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। कृपया आपल्याला विनंती आहे, दोघंच या कृपया। श्वास रोखून धरणारी कुस्ती पृथ्वीराज पाटील मुंबई विरुद्ध 4-0 कुस्ती सुरू आहे बघा। आक्रमक कुस्ती करण्यात वाकबर असणारे दोन्ही खेळाडू आहेत आणि 30 सेकंदाची विश्रांती संपलेली आहे। परत 3 मिनिटाच्या कुस्तीमध्ये काय घडतंय काय सांगता येत नाही, काही घडू शकतंय। शेवटी कुस्ती आहे, शेवटच्या क्षणापर्यंत काही घडू शकतंय। अहिल्यानगर आणि कर्जतच्या हजारो कुस्ती शौकीनांच्या साक्षीने या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये मानाच्या 66व्या महाराष्ट्र केसरी गदेसाठी कोण लढणार आहे याचा फैसला 3 मिनिटांमध्ये होणार आहे बघा। परत आक्रमक पवित्रा घेतलेला आहे, ब्ल्यूनं काखेत हात घालून खाली खेचण्याचा प्रयत्न होतोय, तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल। आणि तेवढाच भक्कम बचाव, ताकदीचा अंदाज घेण्याचं काम आणि एका गुणाची कमाई केलेली आहे ती ब्ल्यूनं केलेली आहे। काय बडा तर दम बडा, कुस्तीमध्ये दम महत्वाचा असतोय। काखेत हात घेण्याचा प्रयत्न आणि परत 2 गुणाची कमाई केलेली आहे ती ब्ल्यूनं। बोळी डावाची सुंदर पकड आहे बघा, परत 2 गुणाची भक्कम आघाडी म्हणावी लागेल पृथ्वीराजकडे। परत 2 गुणाची आघाडी घेतलेली आहे। 4-7 कुस्ती सुरू आहे आणि चितपट कुस्ती झालेली आहे। पृथ्वीराज पाटील अंतिम फेरीमध्ये लढणार आहे। मोळी डावावरती पत्रकार बंधू नोंद घ्या, पृथ्वीराज पाटील आणि वेताळ शेळके काही वेळामध्येच या ठिकाणी महाराष्ट्र केसरीचा फैसला होणार आहे। मुळी डावावरती चितपट कुस्ती मारून पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीमध्ये लढणार आहे। वेताळ शेळके आणि पृथ्वीराज पाटील अशी लढत होणार आहे 66व्या महाराष्ट्र केसरीसाठी। पत्रकार बंधू नोंद घ्या, अगदी आक्रमक कुस्ती, राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा गाढ अनुभव असणारे दोन्ही पैलवान एका ठिकाणी लढलेले आहेत। अहिल्यानगर आणि कर्जत जामखेडच्या हजारो कुस्ती शौकीनांच्या साक्षीने या ठिकाणी लढत होणार आहे।